हॅलो, नमस्कार. मागे मी आता एक पहिला ब्लॉग बनवला होता ना, तर माझा हा सेकंड ब्लॉग आहे. तर मी तुम्हाला बोललो होतो ना, माझं ऑपरेशन कसं झालं किंवा मी पडलो कसा किंवा माझं काय झालं ना प्रॉब्लेम पायाचा. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. माझ्या पायाला रॉड टाकलं, प्लेट टाकली होती पायामध्ये. तर माझा जो प्रवास आहे तो तुम्हाला मी सांगतोय. आणि काय काय अडचणी आल्या, काय काय अडचणी तोंड द्यावं लागलं, काय काय अडचणीत प्रॉब्लेम व्हायला लागले, सगळे तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर सुरुवातीला मी सांगेन मी पडलो कसा. तर असं झालं, तर मी पडलो कसं. असंच आम्ही जेवायला खूप वेळ झाला आणि जेवण करता करता गप्पा मारता मारता खूप टाइम झाला आणि मग मी आणि माझा मुलगा आणि माझी आई, माझी मम्मी इथंच राहते बाजूला, माझ्या आईचा फ्लॅट आहे बाजूला. तर मी आणि माझी आई काय केलं, माझ्या मम्मीला जायचं होतं घरी. रात्री 12-1 वाजला होता आणि 1 वाजल्यानंतर खाली गेलो तर आमच्या सोसायटीला लॉक असतं. लॉक असल्यामुळं आम्ही खाली गेलो. तर म्हटलं कोणतरी येईल, कोणतरी दरवाजा खोलील, पण कोणच यायला. तर म्हटलं आता कसं करायचं, काय करायचं. तर मग माझी मम्मी आणि माझा मुलगा बाहेर आला. त्यावेळेस गणपतीचे दिवस होते ना, काय आहे ना, गणपती दिवस होते. तर मग गणपतीच्या दिवसामध्ये लेट झाला होता आम्हाला जेवण करायला, आहे का नाही. आपलं लेट झालं, मग आपण गेलो, तू आली खाली आणि मग तू काय म्हटली, मला जायचंय. वेदन म्हणलं मला जायचंय. तर म्हटलं आता करायचं कसं काय, लॉक तर नाही, रात्रीच्या 1-2 वाजता उठवायचं कसं पोराला. आमच्याकडे चावीच नव्हती आणि चावी नसल्यामुळे कोणाला, आणि आम्ही इथं नवीन राहायला आल्यामुळे आम्ही कोणाला बोललो नाही की चावी द्या किंवा काय. कसं वाटेल लोकांना रात्री 1 वाजता दरवाजा करतो, नाही का नाही. म्हणून आम्ही विचार केला बाबा नको. मग मी काय केलं, बाजूचं एक झाड आहे, त्या झाडावर चढलो. वरती गेलो आणि त्या वरती गेल्यानंतर त्याला काय हे, मी ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये ना मी ते झाड आणि ते गेट दाखवतो. तर त्या गेटवर चढलो आणि त्या कॉलमवर जाऊन बसलो आणि म्हटलं आता मी इझिली उडी मारत ती. पण तिथून उडी मारतो, मला वाटलं काय नाही एवढं होणार मला, आणि एवढं हाईट पण नाही त्याची. पण म्हटलं बघू, ट्राय करू. तरी माझ्या आई आणि माझा मुलगा म्हणतो नको पप्पा नको. मी म्हटलं काय होत नाही, 2 मिनिटांनी काय फरक पडतो. मी आलो चावी घेऊन. तर मी अशी बसलो त्याच्यावर आणि बसून उडी मारली. आणि माझ्या उडी मारली तेव्हा मला कळलंच नाही मी कधी खाली पडलो. आणि माझ्या उजव्या पायावरती सगळं वेट आलं आणि माझा पाय सुजायला लागला जोरात. आणि मलाच कळलं ना काय झालं काय नाही. तर मग तिथनं पुढं मग आवाज मोठा झाला पडल्यामुळं. मग सगळे माझी बायको पळत आली आणि मग ती गेटाची चावी घेतली कुठल्या फ्लॅटमधून मलाच माहीत नाही. आणि मग मला उचललं तर तिने काय केलं, त्यावेळेस पटकन माझा उजव्या पायाचा जे हे ना घोटा तो फिरवला, काडकन आवाज आला, मला लय दुखलं. आणि मग ते तेवढ्यात माझा भाव आला आणि भावाने आणि माझ्या आईने आणि बायकोने तिघांनी मला पहिल्या मजल्यावर उचलून आणलं. आणि उचलून आणल्यावर मग मी काय केलं, पाय ठेवला उशीवर सोप्यावर पडलो आणि पाय माझा सुजायला लागला, मला खूप दुखायला लागलं. आणि दुखायला लागल्यानंतर मग माझी बायको म्हटली नाही ना आपण पहिलं दवाखान्यात जायला पाहिजे. तर मग दवाखान्यात गेलो तर त्यांनी आम्हाला ते हॉस्पिटल आमच्या साई श्रद्धा क्लिनिक म्हणून, तर रात्री 2-2:30ला तिथं त्यांनी नेलं. मग आम्ही कारमध्ये गेलो, ओला करून. तर कारमध्ये गेलो आणि मग त्यांनी तिथं एवढे काय डॉक्टर अवेलेबल नव्हते, जे नॉर्मल शिकलेले डॉक्टर असतात ते होते. तर त्यांनी चेक केलं, पहिले माझे एक्सरे काढले. तर एक्सरे काढले, मला वाटलं काही एवढं होणार नाही, मला जास्त काही जंप मारली एवढी उंचावून नाही मारली मी. तर त्यांनी एक्सरे काढले आणि ते म्हटले की तुमचं TBI फ्रॅक्चर झालं. म्हटलं तर मला हा नवीन शब्द होता, TBI फ्रॅक्चर म्हणजे काय. तर मग तिथे एक डॉक्टर होता,
तर ते म्हणाले टिबिया फ्रॅक्चर म्हणजे तुम्ही ज्या हाडं उभं राहता ना तेच हाड तुमचं मोडलं. तुम्हाला दाखवत होतं मी. आता मला पाय खाली ठेवता येत नाही, मला पाय असा वरतीच ठेवायला लागतो, कारण की त्याला स्वेलिंग आली, सूज. आता तरी बऱ्यापैकी कमी झाले, पण पहिली भरपूर होती. पण आता जरा थोडे गोळ्या औषधांनी एक्सरसाइज करून मला डॉक्टरने सांगितलं अशी एक्सरसाइज करायला, अशी पाय हलवून 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 कमी होती. कमी झाली ना जरा थोडंसं आता पेन कमी आहे. आणि मग काय झालं, त्यांनी म्हणलं की तुम्हाला प्लॅस्टर करायला लागेल. तर मी म्हणलं ठीक आहे, प्लॅस्टरमध्ये होईल का? तर पहिले जे डॉक्टर म्हणले 15 दिवस आपण चेक करू, प्लॅस्टरने झालं तर उत्तमच, नाही तर ऑपरेशन करावं लागेल. तर लाईफमध्ये मी कधीच ऑपरेशन केलं नाही, आणि मला ऑपरेशनचा म्हणजे विचारच नाही की मला कधी ऑपरेशन होईल का नाही, हा विचारच केला नाही मी. परत विचार केला ठीक आहे. मग त्यांनी मला प्लॅस्टर केलं. एवढं पेन झालं, एवढं काही बोलणं शब्द नाही मला, एवढं पेन झालं. मग त्यांनी मला प्लॅस्टर केलं, मला पेन झालं होतं भरपूर. आणि मग आम्ही सकाळी पहाटे 4-4:30ला घरी आलो. घरी आल्यानंतर मी आराम केला. त्यांनी मला पेन किलरची गोळी दिली, ती गोळी खाल्ली, जेणेकरून मला बरं वाटलं. बरं वाटल्यानंतर मग मी सकाळी उठलो आणि मग मला परत पेन व्हायला लागलं. तरी पण मी 4-5 दिवस अंगावरती काढलं. मग माझा मेहना आहे इथं कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये असतो, तो एक्सरे डिपार्टमेंटमध्ये. मग त्यांनी मला सजेस्ट केलं की तू कॅन्टोन्मेंटला ये आणि तिथे तुझं ऑपरेशन करू, कमी पैशात होईल. मी म्हटलं ठीक आहे. आता माझी पण प्रॉब्लेम चालू आहे. मी पण विचार केला की आपण कॅन्टोन्मेंटला जाऊ आणि करूया. तर मग मी 5 ते 6 दिवस घरीच आराम केला. आणि आराम केल्यानंतर मग त्यांनी मला फोन केला. मग मी त्याला बोललो की हां. तो मला म्हटला की तू हॉस्पिटलला ये. तेव्हा आम्ही कॅब करून परत हॉस्पिटलला गेलो. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ॲडमिट करायला लागेल. तिथं जे कसे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असल्यामुळे तिथे प्रत्येक वारी डॉक्टर असते. तर प्रत्येक वारी डॉक्टर असतं तर ठीक आहे. मी आय थिंक माझ्या अंदाजे मी गुरुवारी का बुधवारी गेलो होतो आणि शुक्रवारी मला डॉक्टर चेक करायला म्हणून. तर मी 2 दिवस तसंच ॲडमिट झालो. बट त्या हॉस्पिटलमध्ये ना गोळी भेटली मला 2 दिवस, ना काय गोळी भेटली, ना इंजेक्शन दिले, ना पेन किलरची गोळी दिली, काही दिलं नाही. मी तसंच बेडवरती पडून होतो. 3 दिवस झालं मी पडूनच होतो. नंतर जे डॉक्टर आले फ्रायडेला, त्यांनी माझं पहिल्यांदा प्लॅस्टर ओपन केलं. तर मग मला खूप भीती वाटत होती. मला पाय खूप तुटला होता, सूज होती पायाला. त्याच्यामुळे मला पायाला हात लावला तरी भीती वाटायची. तरी पण त्यांनी म्हणले नाही मी प्रॉपर काढतो, तुम्ही घाबरू नका. तर मी म्हणलं ठीक आहे. तर त्यांनी हळूहळू कसं तरी काढलं. नंतर ते मला म्हटले की तुमचं पूर्ण हाड तुटलेलं आहे आणि हाडांचा भुगा झालेला आहे, तर तुमचं ऑपरेशन डिफिकल्ट आहे आणि ऑपरेशन तुम्हाला करायचं लागेल. तर मी म्हटलं हो. तर साधारण त्यांनी मला काही 50,000 ते 60,000 रुपये खर्च सांगितला होता. तर मी म्हटलं ठीक आहे. तर ते म्हटले तुमचे पायाची जेव्हा सूज उतरेल तेव्हा तुम्ही ऑपरेशन करा. मी म्हटलं ठीक आहे. तर माझे मोठे बंधू होते तिथं, तर ते पण त्यांच्याशी बोलत होते. माझा मेवना पण होता. तर मग त्या दोघांनी डिस्कस केलं डॉक्टरांशी. आणि डॉक्टरांनी मला काहीतरी तेव्हा एक गोळी लिहून दिली ती. तेव्हा त्या नर्सनी मला ती गोळी आणून दिली. माझी बिलकुल इच्छा नव्हती त्या दवाखान्यात राहायची. मग काहीच माझी इच्छाच नव्हती दवाखान्यात राहायची. मग कसं तरी करून आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्या फॅमिली डॉक्टरशी माझ्या वाईफने बोलून त्यांना कॉल केला आणि साई श्रद्धा क्लिनिकला मला न्यायचं ठरवलं. मग त्यांनी कॉल केला त्याला की बाबा असं आहे की तुमच्या इथं प्लॅस्टर केलं तर रात्री आम्हाला ऑपरेशन करायचं. तर ते म्हटले ठीक आहे तुम्ही घेऊन या काही करून. मग तिने विचार केला. त्या डॉक्टरांशी नाही बोलली किंवा ते माझ्या मेहण्याशी पण नाही बोलली. रात्री तिथंच राहिली माझ्याबरोबर. सकाळी घरी आली. साई श्रद्धामध्ये जाऊन ते डॉक्युमेंट पूर्ण केले, कॅब घेतली आणि तिथून डायरेक्ट आम्ही साई श्रद्धाला ॲडमिट झालो. जसं मी तिथं ॲडमिट झालो, तिथं गेल्या मला कॅल्शियमची गोळी दिली, परत सलाईन लावली, परत BP चेक केला. सगळ्या गोष्टी फास्ट वृत्तीने फटाफट तयार करायला लागली. मला फटाफट इंजेक्शन द्यायला लागले.
एका तासाभरात मला ॲडमिट केलं पण तुम्ही. मग तिथं पण आम्हाला एक आमचे जवळचे डॉक्टर होते म्हणून आम्हाला स्पेशल रूम दिलं आणि मग मला ॲडमिट केलं एक दिवस. मला वाटतं सॅटर्डेला ॲडमिट केलं आणि संडेला सॅटर्डेला मी तिथनं कॅन्टोन्मेंटमध्ये आलो. दुपारी 4 वाजता मला ॲडमिट केलं. रविवारचा एक पूर्ण दिवस जाऊन सोमवारी माझं त्यांनी ऑपरेशन ठरवलं करायचं. तेव्हा त्यांनी मला रविवारी सांगितलं की उद्या तुमचं ऑपरेशन आहे. तर मी म्हटलं ठीक आहे. आता ऑपरेशन म्हणलं मनामध्ये भीती होतीच. माझ्या बायकोला माहिती मला तर लय भीती वाटते या गोष्टी, कारण की मी कधी या धंद्यात पडलोच नाही. ऑपरेशन करा किंवा काय करा ते कसं करणार. तर मग मी कसं तरी मनाला विचार केला ठीक आहे आता नीट व्हायचं तर ऑपरेशन करायला लागेल. तर मग डॉक्टर मला भेटून गेले ते माझे हेल्थ चेकअपचे डॉक्टर आले ते माझी हेल्थ चांगली आहे म्हणून. मग जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत मिस्टर कामतकर म्हणून ते पण येऊन गेले. घाबरू नका म्हणलं तुम्ही 6-7 दिवसात चालायला सुरुवात करा. तर मला पण बरं वाटलं जरा ऐकून. म्हणलं ठीक आहे. मग सोमवारी माझं ऑपरेशन करायला मला नेणार होते. सकाळी मी नाश्ता वगैरे त्यांनी करून देत नाही. मी फक्त पाणी पिलं आणि 9च्या आतमध्ये खावा म्हटलं. तर मी 8-8:30ला चहा बिस्किट काय खाल्लं असेल तेवढंच खाल्लं. मग मला त्यांनी एक 3-3:15ला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि तिथं जाऊन मी त्या टेबल हे असतो ना ऑपरेशन थिएटरचा जो बेड आहे त्याच्यावर जाऊन पडलो आणि त्यांनी त्यांचे कपडे दिले ते मला. एक विचित्र कपडे होते पण ते तरी मी घातले. मला ते आवडलेच नाही कपडे. तर आता म्हणतं राहू दे आता ऑपरेशन करायचं ते घालायला लागतं. तर मी ते घातले आणि घातल्यामुळं मग मला एक डॉक्टर आले. त्यांचं नाव तर मला नाही आठवत. त्यांनी मला भुलीचं इंजेक्शन दिलं कमरेमध्ये इथं बॅक साईडला आणि भुलीचं इंजेक्शन दिलं. ते म्हटले की आता तुम्हाला मुंग्या येतील थोड्या पायामध्ये आणि अंग पूर्ण सून पडेल. तर म्हणलं ठीक आहे. तर त्यांनी अशा मुंग्या माझ्या बॉडीमध्ये यायला लागल्या आणि हिथून एवढं मला सगळं कळत होतं. बाकीचं खालच्या पूर्ण स्पेस मला काहीच कळत नव्हतं. मग लोक आले ते आतमध्ये जे आले नर्स लोक आले त्यांनी माझा पाय काही क्लीन केला आणि प्लॅस्टर वगैरे काढलं क्लीन केला सगळा पाय. आणि मग ते डॉक्टर आले आणि मी ऐकतच होतो. बाजूला माझा बीपी चेकचं मशीन लावली होती ती चेक करत होतो. आणि करता 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 ते आले आणि मला ड्रिल मशीनचा आवाज आला करताना. तेव्हा मी खूप दिलो. म्हटलं बापरे आता काय होतंय काय माहिती. मग परत बीपी हाय झालं. मग परत थोड्या वेळाने श्वास घेत कमी जास्त करत 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 बीपी माझा मी लो केला आणि अशा प्रकारचे कसं तरी माझं ऑपरेशन देवाच्या कृपेने पार पडलं. आणि मी 3 वाजता गेलेलो. मी 6 वाजता बाहेर आलो आणि मग वरती मला परत शिफ्ट करण्यात आलं. मी वरती शिफ्ट झालो आणि तेव्हा पण मला कळलं नाही मला पेन आहे का नाही किंवा पाय आहे का नाही खाली काही कळत नव्हतं. जशी रात्र झाली तसं दुसऱ्या दिवशी रात्री दुखलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी एवढं जबरदस्त दुखलं मला. एवढं पेन झाला बापरे ते सांगूच शकत नाही मी किती पेन झाला मला. आणि मग त्या गोळ्या खाऊन त्या पेन किलरची इंजेक्शन देऊन मी थकून गेलो त्या गोळ्या खाऊन. नको म्हणलं त्या गोळ्या आता बस. तरी पण ते मला खायला लागायचं. आणि कसं बस करत एवढा प्रवास करत 15 दिवसाचा प्रवास करून मी घरी आलो. घरी येताना पण एवढी फजिती झाली. त्या दिवशीच पाऊस होता आणि मला डिस्चार्ज भेटणार होता. म्हणजे ठीक आहे. आम्ही पैशाची तोडतोड केली आणि मला काहीतरी बिल तिथं 70-80 हजार रुपये बिल आलं होतं गोळ्या वगैरे सगळं पकडून मेडिकल वगैरे चार्जेस पकडून. ते माझ्या बायकोनी भावाने भरलं आणि मला डिस्चार्जलाच मला वाटतं संध्याकाळ झाली होती. 8-8:30 वाजले होते. आणि एक अशी फजिती झाली. एवढा पाऊस पडला आणि त्याच्यामुळे ते हॉस्पिटलची लिफ्टच बंद झाली. आणि लिफ्ट बंद झाली तर त्या लिफ्टमध्ये एवढं पाणी शिरलं ती लिफ्ट ऑन अँड ऑफच व्हायला. ती चालूच करता येणार. सगळ्या पेशंटचे प्रॉब्लेम व्हायला लागले. मला तर चालता येणार. मग त्या जे काय हॉस्पिटलचे जे कर्मचारी होते जे वॉर्ड बॉय मुलं होते त्यांनी मला एक कपडा घेतला. त्या कपड्यामध्ये झोपायला लावलं
आणि त्यांनी मला उचलून 3ऱ्या मजल्यावरून खाली कारपर्यंत घेऊन आले आणि त्याच माझ्या भावाने कारमध्ये बसून मला घरी आलो आणि मी घरी आलो तेव्हा कुठंतरी मोकळा श्वास घेतला आणि बरं वाटलं. एवढं सांगत बाबा ऑपरेशन, जखमा, उड्या कधीच मारू नका, कधीच अशी उलटी कामं करू नका जेणेकरून एवढा त्रास सहन होईल. काही गरज नाही. किती बी छोट्याशा पायरीवर पण उडी नका मारू. आरामशीर जागा, मजेत राहावा, चांगलं खावा, चांगलं जागा, काहीच करू नका. भरपूर त्रास होतो लाईफमध्ये आणि हा त्रास तर जो सहन करतो त्यालाच कळतो. मी सहन केलाय म्हणून तुमच्याशी शेअर करतो. लय अवघड आहे, लय म्हणजे जगणंच अवघड आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी पण तुम्हाला काय करू वाटत नाही. तुम्हाला चालताच येत नाही, तुम्ही जाणार कुठं? तुम्हाला बसताच येत नाही, तुम्ही उठणार कसं? त्याच्यामुळे लय अवघड काम आहे. त्यामुळे जेवढं कसं तरी मी दिवस काढतोय. आता देवाच्या कृपेने मी माझा पायाची सूज कमी झाली, त्याला थोडं बरं वाटतंय. पण जेव्हा ती सूज होती तुम्हाला ते मी पहिलेचे व्हिडिओ काढून ठेवले पण मी ते अजून शेअर नाही केले तुम्हाला. तेव्हा माझा पाय बघण्यासारखाही नव्हतं, मलाच भीती वाटायची माझ्या पायाला पाहून. पण आता कुठेतरी बरं वाटतंय आणि तुमच्याशी बोललंही बरं वाटतंय. आणि मी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की मला तुमच्याशी बोललं जरा मन मोकळं होतं म्हणून मी एवढं सगळं सांगतोय. असं नाही की मी माझ्याबद्दल या घडल्याच गोष्टी, मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की काही करा, गाडी हळू चालवा, गाडी जास्त पळवू नका, वेगाने गाडी चालवू नका, धावू नका, पळू नका, वयानुसार वागा. 30-35 नंतर कधीच कुठनं उडी नका मारू. हातपायाची हाडाची झीज होती. आपल्या घरच्यांचा, आईबापांचा, बायकापर्यंत विचार करा. तसं मी नाही केला पण मी तुम्हाला सांगेन, मी त्या क्षणाचा विचार नव्हता केला की मला एवढं लागेल. तरी पण मी तुम्हाला तिथून सांगतो आता पहिल्यांदा तुम्ही अशा गोष्टीत करू नका जेणेकरून तुमच्या गोष्टीवर कुठं आघात होईल, कुठं प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे त्या गोष्टी काही करू नका. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेनच. आणि मी माझ्या मुलाला, माझ्या आईला, माझ्या वाईफला तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो. एक 5 मिनिटं द्या मला, मी एक ब्रेक घेतो. आता मी ना माझ्या फॅमिलीला तुम्हाला ओळख करून देतो बरं का. पहिला माझा मोठा मुलगा बघा तिथं बसलाय, बघा दिसला का तो वेदांत आहे. वेदांत आता बघा त्याने पायाला जखम करून आला. जर सांगितलं की नको खेळू तरी तो आला. आता माझा बारका मुलगा वापरणं हाय कर, बघ हाय करतो कॅमेऱ्यात, बघ त्यांना हाय कर, बाय करतो. बघा ती माझी आई, बघा माझी आई बसली, आईशिवाय राहत नाही तो. ही माझी फॅमिली आहे. माझी वाईफ ना आता स्वयंपाक करते म्हणून ती 5-1 मिनिटांनी येईन. मी तिला पण दाखवतो. ती आता काहीतरी जेवण करतील. आता रात्रीचे 9-9:15 झाले. आता मला जेवण करायचंय. आणि म्हणलं पहिलं तुम्हाला दाखवून घेऊ. बघितलं का वेदांत माझा मुलगा खूप आगाव आहे. थांबा एकदा परत दाखवतो. बघा तो अजून तो तोंडात बोल घालतोय. बघा तुम्ही सांगा आता कसा करतोय. बघा कितीला आहे सांग वेदांत त्यांना? कुठल्या स्कूल मध्ये? अच्छा असं तोंड करून चालतो. तो का तो बारका पोरगा बघा, बारका पोरगा तो का तो माझा बारका पोरगा बघा. आता बघा. आणि नानू डान्स कुठल्या गाण्यावर करतो सांगतो? गाव सुटना काय सांगू राणी मला, गाव सुटना. अरे बापरे लय डान्स करतो तो, लय डान्स. दांडिया खेळून दाखव ना, दांडिया. अरे बापरे गाव सुटना काय सांगू राणी मला, गाव सुटना. एक्सप्रेशन. चला बाय. आता पुरतं एवढंच तुम्हाला दाखवलं माझी फॅमिली. परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. तर बघा तो कसा हसतोय आता. त्या संग मी टाइमपास करतो. तुम्ही पण मस्त राहा, आनंदी राहा, सुखी राहा. बाय बाय.